अनमोल आहे, तर चांगला विचार केला तर आपण सावध झालं पाहिजे. सावध होऊन भजनाला लागलं पाहिजे, सद्गुरू केले पाहिजे. सद्गुरूंचं महत्व काय, तर सद्गुरू आणि गुरु याच्यात फार मोठा फरक आहे. आणि मनुष्य शरीरात आल्यानंतर एकदा तरी सद्गुरू केलाच पाहिजे. सद्गुरू केल्यानंतर सद्वस्तूची ओळख होते. मी कोण, देव कोण याचा संबंध कळतो आणि मग मनुष्य कौन बतावे आपलं काय करतात, सोनं करतात. सोनं म्हणजे कसं बघा, पिकली असे ते कडूपणा गेले, पैसे आम्हा गेले पांडुरंगी. मग पिकलेलं जे असतं फळ ते गोड लागतं. तसंच आपलं हे शरीररूपी फळ जर पिकलं तर आपण देवाला आवडतो. आणि देवाला आवडणं जास्ती चांगलं. माणसाला आवडण्यापेक्षा देवाला आवडलं पाहिजे. आणि मी शांतामाईचं सांगत होते, शांतामाई का त्या मालिकेत जाऊन बसल्या बघा. ते एवढ्या चिंतनात होत्या की एक असा प्रसंग घडला, त्यांना रस्त्याने चालताना सर्प चावला तरी त्यांना त्याचं भान नव्हतं. तशाच त्या चालत राहिल्या. आणि जेव्हा सद्गुरूंचं कीर्तन होतं शेजारच्या गावात, संध्याकाळी दिवसभर काम करून त्या संध्याकाळी चालल्या, त्यांनी चोरांनी त्यांना अडवलं तरी त्या घाबरल्या नाही. चोरांना म्हटलं माझ्याकडे काहीच नाही, तुम्ही काय घेता. पण तिला असं शांतामाईंना असलं त्यांना दम दिला त्या चोरांनी की आम्ही जावं हे कोणाला सांगायचं नाही. पण त्या जेव्हा तिथं थांबल्या तेव्हा ते कीर्तन पण थांबलं. किती पावर असेल त्यांच्यामध्ये. कीर्तन सगळ्या आनंदाने थांबवलं का तर शांतामाई अडचणीत आल्या होत्या. 10 मिनिटं कीर्तन थांबवलं. आणि ते आल्यानंतर मग लोक म्हटले का थांबवलं, तर त्यांनी म्हणे शांतामाईला विचारलं. तर शांतामाईंनी सांगितलं की त्या चोरांनी मला अडवलं होतं, असा प्रसंग झाला. ह्याच्यावरून लक्षात येतं सद्गुरूची कनेक्टिव्हिटी, शिष्य आणि सद्गुरूची कनेक्टिव्हिटी. सद्गुरु आतोनी सापडे जीवाचं शिवाशी ऐक्य होतं. आणि जीवाचं शिवाशी ऐक्य झाल्यानंतर हा जो अभंग लिहिलेला आहे तुकाराम महाराजांनी, त्याचं ऐक्य झाल्यावर लिहिलाय का आधी लिहिलाय? ऐक्य झालं ना देवाशी, तेव्हा त्यांनी लिहिलाय. आणि तेच त्यांनी पहिल्या चरणामध्ये
विश्वात देव आहे हे कळतं. कसं बघा, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. मग वैष्णव जे स्वतःला म्हणून घेतात, तर ही जे हा जो धर्म कोणाकोणाला लागू पडतो, या जो अभंग असतो ज्यांनी बाहेरंगाने मी वैष्णवाचं रूप धारण केले त्याला पण हे नियम लागू पडतात आणि जे अंतरंगाने वैष्णव आहेत त्यांना पण हे नियम लागू पडतात, हा धर्म लागू पडतो. मग वैष्णवांचा धर्म तर असा आहे, विश्वात्मक देव. मग त्याच्यात सगळे प्राणी जे आहेत, मनुष्य प्राणी असेल, इतर प्राणी, कुत्रा मांजर गाढव असले जे प्राणी आहेत त्यांच्यात सुद्धा दया क्षमा शांती त्यांच्याबद्दल असावी लागते. पहा, आपण म्हणतो ना की रेड्यामुखी वेद बोलवले, त्याच्यात आत्मा बघितला ज्ञानेश्वरांनी आणि त्याच्याशी कनेक्टिव्हिटी करून त्यांनी ते रेड्यामुखी वेद बोलवले. नामदेव महाराज कुत्र्याच्या मागे वाटी घेऊन तुपाची लागली, कारण साखर उचलून चपाती भाकर काय असेल ती रोटी उचलून घेऊन गेले. मग बिना तुपाची रोटी खाऊ नको म्हणून नामदेव महाराज त्या कुत्र्याच्या मागे पळाले. आता आपण माणसाच्या मागे कोण पळणार नाही तर कुत्र्याच्या मागे पळू का? पळेल. जो विश्वात्मक देव बघत असेल, ज्याची दृष्टी ती कशाने होते, चिंतनाने होते, तसं होणारच नाही. लगेच ओळखू येते कोण चिंतनाने कोण नाही. आपल्याला माणसात जर भेद दिसला तर काही खरं नाही. भेद दिसत वैष्णव जो आहे, समोरचा वैष्णव आहे, मी पण वैष्णव आहे, तर मला समोरच्या मधला वैष्णवच दिसला पाहिजे, तो दुश्मन नाही वाटला पाहिजे. मग हा भेदाभेद भ्रम अमंगळ का सांगितलाय? अमंगळ याच्यासाठी सांगितलाय कारण प्रत्येकाच्या शरीरातला आत्मा फक्त मनुष्य स्त्रियामधला नाही, प्रत्येक प्राणी, वाघ असेल, सिंह असेल, आता खूप बिबट्या होत आहेत बरं का, रोज एक बातमी ते बिबट्या, सगळेजण घाबरतात. त्याच्यात पण आत्मा आहे, पण तुम्ही म्हणा त्याच्यात आत्मा आहे तर ते लांबून दिसलं तर जवळ जा. एक हरी आत्मा जीवाची असं जरी असलं तरी सुद्धा जो हिंस्र प्राणी आहे तो त्याचा नारायण विंचू असला नारायण, काय साप असला नारायण, वाघ असला नारायण, तरी त्याच्या जवळ जाणे नाही. कारण का? कारण काय? त्याच्यात पण आत्माच आहे ना, आपल्यात पण आत्माच आहे. परंतु तो जो ज्या शरीरात आहे त्याचा व्यवहार कसा आहे, तर सापाचा व्यवहार विंचूचा डंख मारण्याचा आहे की नाही, तर तो त्याचा डंख मारल्याशिवाय राहत नाही. म्हणून आपण काय त्याला जीवनात राहतात. फक्त मला काय सांगायचंय की प्रत्येक जीवाबद्दल फक्त आतून काय पाहिजे, दया, क्षमा, शांती आणि चांगला भाव. समोरच्याचं जर काही वाईट झालं तर आपल्याला वाईट वाटलं पाहिजे. समोरच्याचा आनंदित असलं तर आपण पण आनंदित झालं पाहिजे. म्हणजे कसं, दुःखात सहभागी होणं फार सोपं आहे, आनंदात सहभागी होणं फार अवघड आहे. आनंद समोरच्याला झाला काही तर आपल्याला आनंद होत नाही, पण व्हायलाच पाहिजे. चिंतनाने तो होतो आणि सतत अनुसंधानात राहिल्याने तो होतो. मग भेदाभेद भ्रम अमंगळ का सांगितलंय, तो देवालाच आपण हे करतो, दुसऱ्याच्या आनंदात सहभागी नाही ना होत, तर आपण देवाच्याच आनंदात सहभागी होत नाही असं त्याचा अर्थ आहे. कारण हे सगळे शरीर सगळे देवाचे अंग आहेत, हे शेवटच्या चरणामध्ये सांगितलेले. परंतु आपण आता म्हणतोय
तर कळून चुकलंय. आपण तर सद्गुरू केलेले आहेत. मग सद्गुरू केल्यानंतर तर अशी परिवर्तन नसल हो तर तुमचं चरण सांगितलं. ऐका दे तुम्ही भक्त भागवत हा तर वैष्णवांचा धर्म नाही कळाला तर निदान तुम्ही मग काय करा, भागवत ऐका, श्रवण करा. काय आहे भागवत? किती भागवताचे स्कंद? 11 काय स्कंद आहेत ना भागवताचे. तेवढे नाही वाचताना चालणं. आपलं एकनाथी भागवत जर वाचलं ना, इतकं सोप्या भाषेत एकनाथांनी भागवत सांगितलंय. तुम्ही ते श्रवण करा किंवा ऐका, म्हणजे ऐका फक्त भागवत. भक्तांनो तुम्ही काय करा, तुकाराम महाराज म्हणतात की भागवत श्रवण करा आणि त्या काय आहे त्या भागवतामध्ये एवढं कशाला ऐकायचं ते भागवत. गीता भागवत करी देव आहे त्याची सगळी माहिती आहे. त्याचे सगळे त्या शिष्याने काय केलं पाहिजे, सद्गुरूंकडून जे नाम मिळाले त्याचं चिंतन, अनुग्रह आणि प्रबोध शक्ती, त्यानंतर त्याने काय होतं आणि तो भक्त जो आहे, तो शिष्य जो आहे, तो स्टेप बाय स्टेप कसं काय विश्वात्मक देवापर्यंत पोहोचतो, त्याचे काही
अर्थांगी गाता पै नाचता तरी द्रव झाला चित्ता ती अवस्था बाह्य दिसे. असे अष्टसात्विक भाव. अहो कुणी म्हणेल अष्टसात्विक भाव न होता अष्टसात्विक भाव फार अलीकडचे. ठीक आहे, कुणी म्हणतं अष्टसात्विक भाव फार अलीकडचे, अध्यात्म तिथं संपत नाही. पण अष्टसात्विक भावाशिवाय अध्यात्माला सुरुवात नाही हे कोणी म्हणत नाही. त्याच्याशिवाय सुरुवातच नाही ना. तुमचे अष्टसात्विक भाव नाही झाले तर तुम्हाला देव पाळला असं म्हणतात येत नाही. त्याची काहीतरी चिन्ह उमटतात शरीरावर, काही रोमांच उठणं, अंगावर थरकाप सुटणं अंगाचा, किंवा अंगाला घाम येणं, हे असे 8 प्रकारचे भाव सांगितलेत नाथांनी एकनाथ भागवतामध्ये. आणि म्हणून तुम्ही भागवत वाचा. काय आहे भागवतामध्ये आणखी की हे जो बोले मदिरा खाए मदिरा नंदे नाचे गाये जेने ब्रह्मानंद सेविला आहे तो केवी राहे आवरीला. म्हणजे बघा, ज्याने मोल देऊन म्हणजे पैसे देऊन मदिरा म्हणजे दारू विकत घेतली, थोडीशी पिला तर तो त्याच्या भानावर असतो. नाचे काय, काय बडबडतो काय, नाचतो काय, बोलतो काय. आणि हा जर ब्रह्मानंद सेवन ज्याने केला तो आवडून राहील का? नाही राहणार. आणि मग ते लक्षण आहे तुमचं विश्वात्मक देवाकडे जाण्याचे स्टेप्स आहेत, त्याचे काही लक्षण आहेत. मग हे सगळे नाथांनी त्याच्या मी ग्रंथ फक्त एकदाच वाचले, म्हणजे सगळे ग्रंथ वाचत वाचत एकदाच एकनाथ भागवत वाचलेले आणि त्याला खूप वर्ष झाली, नवीन अनुग्रह घेतला. पण ते सोपं वाटलं. ज्ञानेश्वरी काही कळालीच नाही जेव्हा पहिल्यांदा जसे अनुभव वाढत गेले तशी तशी ज्ञानेश्वरी कळायला लागली. म्हणजे तसं तर अवघड आहे का ते तत्वज्ञान. अहो तुम्ही ज्ञानेश्वरी आता बघा, असे काही वैष्णव आहेत मागून बी पाठ आहे ज्ञानेश्वरी, पूर्ण कुठून पण पाठ, पूर्ण ज्ञानेश्वरी पाठांतर आहे. पण त्यांच्यात जर परिवर्तन नसेल, विश्वात्मक पांडुरंगाचं त्यांच्यामध्ये परिवर्तन नसेल, त्यांना हा स्त्रिया दिसत असतील, हे पुरुष दिसत असतील, परिवर्तन नाही. परिवर्तन हा अध्यात्माचा मेन वर्म आहे. आता सुरुवातीला काय सांगितलेले, विष्णुमय जग वैष्णवांत धर्म भेदाभेद क्रम अमंगळ. ऐकायचे तुम्ही फक्त भागवत कराले ते इथं सत्य करा. आता हित म्हणजे स्वतःच हित जर जाणत नसू आपण तर नाथांनी जेवढं लिहिलंय त्याचा किंवा तुकारामांनी जो अभंग लिहिलाय त्याचा काही उपयोग आपल्याला होणार नाही. फायद्याचं आपल्याला कळताना चांगलं. मग आपलं हित जर साधायचं असेल तर सत्य जे लिहिले नाथांनी ते तुम्ही भागवत श्रवण करा. आणि नुसतं श्रवण करून ऐकून इकडून ऐकून सोडून द्यायचे का, तर ते आत्मसात करायला सांगितले. कारण बघा भागवतात एका ठिकाणी सांगितलं की सद्गुरु रूपी मेघ दाटून आले. ढग, मेघ म्हणजे ढग, ते ढग काळे नसतात, ते लालसर केसरी. ते ढग जर दाटून आले तर मोक्ष रूपी मयूर काय करतो, नाचू लागतो. पण हे लक्षणं दिले, मग त्याच्यावर आपण ओळखायचं की आपल्याला काहीतरी होतंय बाबा. चिंतनाने जे अष्टसात्विक भाव होतात बघा, वर्ष लोक 12 वर्ष हिमालयात तपश्चर्या करून ही अवस्था प्राप्त होण्यासाठी तडफडतात. लोक 12 वर्ष तप करून त्यांना ही अवस्था अष्टसात्विक भाव निर्माण होत नाही. पण श्रीपाद बाबांनी ते तत्व आपल्यापर्यंत पोहोचलं, आपल्याला तो अनुभव गृहस्थाश्रमी असून सुद्धा अनुभव येतोय बघा. आणि योगाने रामदेव बाबाचा योग माहिती आहे, रामदेव बाबा योग करतात. योगात शेवटची जी स्टेप आहे ती अष्टसात्विक भावाची.
ती त्यांना आतापर्यंत कोणत्या शिष्याला त्यांच्या प्राप्त झाली का? ती आपल्याला चिंतनाने, पहिल्या अनुग्रहाच्या चिंतनानेच आपल्याला ती अवस्था प्राप्त होते. ती अवस्था जर पंढरीसी घडे काय आहे? ही पंढरी आत्मा पांडुरंग आहे. हा पंढरीत ते घडते. काकांनी आपल्याला प्रमाण दिले की ते या पंढरीची घडे गळा बाजार रोपडे. बघा, जे अनुग्रहित असतील त्यांना माहित असेल, त्यांनी मागातले काळा डोळ्यातून पाणी येतं, पाण्याच्या धारा लागतात. का? त्यांना दुःख झाले का? कोणी मारले नाही ना. ते देवासाठी जो आनंद झालाय त्याच्या आनंदात ते येत असतात. पण आपल्या मित्रांना बघताना ते वाईट दिसतं. मग असा जर आनंद आहे तर तो आपण का न करावा? आणि सगळ्यात आता बघा, तुकाराम महाराज, शिवाजी महाराजचे गुरु आहेत तुकाराम. शिवाजी महाराज मूर्ती इथं, तर ते शिवाजी महाराज कीर्तनाला दाखवते तुकाराम महाराजांच्या. माहिती तुम्हाला असेल माहिती, कारण तुम्ही इथं भागातली लोक सगळ्यांना माहिती. तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला ते दाखवते. जेव्हा मुघलांचं सैन्य आलं त्यांना शोधत, तर त्यांना सगळे शिवाजी महाराज दिसायला लागले. सगळे लोक सैरा वैरा पळायला लागले. आता मी म्हणायचे लहानपणी हे पुस्तकात का दिलंय, असं शक्य आहे का म्हणून मला तेव्हापासून प्रश्न पडला होता. पण आता इथं संप्रदायात आल्यावर ते हे बी म्हणा शक्य आहे. सगळीकडे शिवाजी महाराज दिसायला लागले. मुघलांचं सैन्य आल्यावर लोक असे बसले, आपण पळायला लागलो. आणि पळायला लागल्यानंतर शिवाजी महाराज एकच आहेत ना, शिवाजी महाराज, पण त्यांना सगळ्या शरीरात शिवाजी महाराज दिसायला लागले. आणि ते मुघलांचं सैन्य काय केलं, मग कंटाळून निघून गेलं. मग एवढा चमत्कार तुकाराम महाराज म्हणून आणला, तर आपण का न करावं? आता शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली म्हणून ते मुघलांचे दुश्मन होते का? तुम्हाला काय वाटतं? मुघलांचे दुश्मन नाही. ते जे वाईट असते ते वाईट होते, पण त्यांना स्वराज्याची स्थापना करायची होती. पण त्यांना त्यांचा जो भाव होता ना त्यांच्याबद्दल, हा वाईट नव्हता. कोणाही जीवाचा न घडो मत्सर, हा वाईट भाव नव्हता त्यांचा. परंतु त्यांनी जी अंधाधुंदी माजवली होती आपले, बघा ना, असं ते कुठले नगर जिल्ह्यात गैबी पीर आणि कुठले आपले काय होते ते नवनाथांचे समाधी होत्या. परंतु ते उद्ध्वस्त करीत चालले होते सगळे मुघल. संतांचं नवनाथांचं काय कमी आहे का? चिंतनाने होते ना नवनाथ. मग त्यांची जर समाध्या उद्ध्वस्त करीत निघाले होते, लोकांनी काय सांगितलं, ते जानपीठ समाधी, नवनाथाची जालिंदरनाथाची समाधीला काय सांगितलं, जानपीठ सांगितलं. आणि गैबीपीठ, असंच नवनाथांच्या वेगवेगळे नाव आहे, माझ्या एवढं लक्षात नाही. परंतु असं करावं, असं जर करत असतील मुघलांचं सैन्य, त्यांना कोणत्या पद्धतीने हँडल करायचं होतं शिवाजी महाराजांना? शिवाजी महाराजांकडे मुघलांच्या सैन्यातली एक महिला त्यांच्यापर्यंत पोहोचली, तर त्यांनी तिला सुद्धा नमस्कार केला ना. आमची आई असती अशी तर काळ्या राणी तळपत होते विचार माझे, काळ्या राणी तळपत होते विचार माझे. असे तळे कधी कधी होते मुसलमानाचे, असे तळे कधी कधी होते मुसलमानाचे. त्या तरुणीला आई म्हणाला,
केलं असतं का तुम्ही जे प्रमाण दिलं तर ते तसं नव्हतं बघा ही दृष्टी ही शिवाजी महाराजांची जी सर्वात मध्ये देव बघण्याची दृष्टी ही कुठून आली त्यांनी गुरु केले ना तुकाराम महाराजांना आणि त्या चिंतनातून ती दृष्टी आली होती समदृष्टे घेता समाधानी बघा जेवढे देवत्वाला पोहोचले दत्तगुरु महाराजांसमोर ते सुद्धा चिंतनानेच मंदिरात बसले त्यांची पूजा का करतो आपण देवत्व कशामुळे त्यांना आलं तर त्यांनी सुद्धा आत्रे ऋषींना काय केलं होतं गुरु केलं ना सद्गुरु केले देवांना जर सद्गुरु करायला लागते तर आपल्याला करू नये आपण पण मनुष्य शरीरात आलोय तर आपल्याला सद्गुरु करणं भाग आहे ते आत्रे ऋषींना शरण जाऊन त्यांनी ते जे नाम सांगितलं त्यांचं चिंतन केले दत्तगुरु महाराजांनी दत्तगुरु महाराजांनी चिंतन केलं आणि म्हणून ते त्रिगुणातीत अवस्थेत गेले त्रिगुणातीत म्हणजे भावे बिन देव न कोणी म्हणजे भाव म्हणजे हे काय सद्गुरु केल्यानंतरचे जे भाव आहे अष्टसत्युक्त भाव ते त्याच्याशिवाय देव करू शकत नाही आणि ते झाल्यानंतरच तुमच्या अध्यात्माला काय होते सुरुवात होते सुरुवातच नाही झाली तर एंड होऊ शकत नाही म्हणजे जीवाचं शिवाशी लग्न लागू शकत नाही जीवाचं शिवाशी ऐक्य होऊ शकत नाही मग ते ऐक्य होण्यासाठी आपल्याला अध्यात्म करायचंय आणि अध्यात्मात यायचंय नुसत्या गप्पा मारण्यासाठी किंवा जेवण खाण करण्यासाठी नाहीये तर आपल्याला काय करायचं त्याचं अवलंब करायचं आहे आणि अनुसंधान ठेवायचं अणु म्हणजे सूक्ष्म संधान म्हणजे लक्ष बारीक लक्ष ठेवायचंय त्या श्वासात आत जातोय आणि बाहेर जातोय तोच देव आहे देव चरा आणि आचारात भरलाय म्हणजे अगदी चर म्हणजे सजीव आणि आचार म्हणजे काय निर्जीव मग तुम्ही काय ग्रहण करायचंय आणि काय नाही निर्गुण निराकारापर्यंत पोहोचायचंय त्यासाठी आपल्याला सगुणाला शरण जायचंय सद्गुरु हे निर्गुण निराकार जे देव आहे ते सद्गुण रूपाने सगुण रूपात आपल्यापर्यंत येतात आणि म्हणून आपण उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती उघडे परब्रह्म काय परिवर्तन झालं पाहिजे सगळ्यामध्ये देव दिसला पाहिजे सगळ्यामध्ये देव दिसला पाहिजे कोणी शत्रू नाही कोणी मित्र नाही कोणी स्त्री नाही कोणी पुरुष नाही कोण उच्च नाही कोणी नीच नाही आणि कोणी सुद्धा वेगळं नाही देवापासून कोणीही जीवाचा